आमदार भरत गोगावले यांनी किल्ले रायगडावर केला प्रचाराचा शुभारंभ। जगदीश्वराच्या साक्षीने शपथ घेऊ जनसेवेची, शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने राहू मुहूर्तमेढ लोककल्याणाची। आज किल्ले रायगड येथे जगदीश्वराचे आणि शिरकाई देवीचे विधिवत पूजन करून छत्रपती शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ केला। 71 वर्षांनंतर आलेला सुवर्ण योग आहे असं मला वाटतं। यावेळी रायगडासह महाराष्ट्रात महायुतीचे सर्व आमदार निवडून येऊ दे, महायुतीचे सरकार येऊ दे, तसेच अतिवृष्टी थांबून शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना दिलासा मिळू दे असे साकडे यावेळी जगदीश्वराला, शिरकाई देवीला घातले। यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिकेत तटकरे, भाजप रिपाई तसेच शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, महिला आघाडी, युवा सेना, मुंबई मंडळाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। आज पहिला सोमवार हा 71 वर्षांनी आलेला आहे। महाशिवरात्रीमध्ये जे आपल्या जे काही श्रावण मासामध्ये जो सोमवार येतो तो पहिला सोमवाराचा योग येण्याचा काळ हा ह्या वर्षामध्ये आलेला आहे। म्हणून आम्ही जगदीश्वराच्या इथे येऊन सगळ्यांनी पूजापाठ केली। महायुतीचे आमच्या सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, आमचा सहकारी मित्र अनिकेत तटकरे, त्यानंतर आमचे जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, मुंबई मंडळाचे सर्व आमचे पदाधिकारी आलेले आहेत, इथले आलेले आहेत। आमचे युवा सेना, महिला आघाडी, शिवसेना आणि आमचा सहयोगी पक्ष, तर तुम्हाला पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा, आणखी भाजप, भारतीय जनता पार्टी आणि जे काही आमच्या आरपीआयचे लोक आलेले आहेत, काही मुस्लिम समाजाचे लोक आलेले आहेत, तर यांच्याकडनं सगळ्यांनी आम्ही उभे राहून एकच गाऱ्हाणे गायलं की जे महायुतीचा कारभार जो आतापर्यंत जो चांगला चाललेला आहे तो पुढे चालवण्यासाठी पुन्हा एकदा या महायुतीच्या सगळ्या आमदारांना निवडून द्यावं ही आमची रायगडावरून केलेली प्रार्थना आहे। त्यानंतर आमचे मुख्यमंत्री, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे सगळे सहकारी या सगळ्यांच्या वतीने ही मी प्रार्थना करतोय की त्यामध्ये रायगड जिल्ह्यामधले 7च्या 7 आमदार हे आमच्या महायुतीचे निवडून यावेत, हे आमचे एक गाऱ्हाणे आहे। आणि दुसरं की ज्याप्रमाणे आता पाऊस, प्रलय काही ठिकाणी आहे तो आता थांबावा। प्रलय, पाऊस थोडा असावा, परंतु जे काय पूर येतोय, महापूर येतोय हे आपण सगळीकडे पाहताय, त्याच्याने शेतकरी हवालदिल झालाय, कष्टकरी, कामकरी। तर माझी प्रार्थना आहे त्या शंभू महादेवाजवळ आमची सगळ्यांची की हा जो महाप्रलय आहे तो आता थांबावा, कारण बरीच मोठी नुकसानी होते आणि बराचसा विकास कामाचा निधी हा मग तिकडे वळवला जातो, त्याला पर्याय नसतो। तर हे दोन्हीचं बॅलन्सिंग सांभाळून देवाने आम्हाला हे चांगलं काम करण्यासाठी परत ताकद द्यावी आमच्या महायुतीतल्या सगळ्या मंडळींना। आणि पुन्हा एकदा मी या शंभू महादेवाजवळ प्रार्थना करतो की आजची आमची प्रार्थना मान्य करून घे, आमचं गाऱ्हाणे मान्य करून घे, महायुतीची परत सत्ता येऊ दे, महायुतीच्या रायगडच्या 7च्या 7 आमदार येऊ दे आणि महायुतीची सत्ता येऊ म्हणजे महाराष्ट्रातले सगळे आमदार विजय होऊ दे। हर हर